तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करत आहोत. प्रतिक्रांती आणि स्त्रिया म्हणून स्त्रियांकरता काय लिहून ठेवलं आणि स्त्रियांची पोझिशन काय करून ठेवली हे प्रकरण आपण वाचत आहोत, विश्लेषण करत आहोत. काल त्यातला आपण छोटासा एक भाग बघितला की स्त्रिया करता म्हणून काय लिहून ठेवलं आणि दुर्दैव कसं की ते स्त्रियांनीही स्वीकारलं. आता ते लगेच स्वीकारलं नसेल, त्याला खूप मोठा कालावधी गेला असेल. कारण मागे मी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही गोष्टी, वाईट गोष्टी एकदम लवकर स्वीकारल्या जातात, चांगल्या गोष्टी स्वीकारायला वेळ लागतो. म्हणून दारूचा पहिला घोट घेतला की तिसऱ्या घोटात व्यसन लागतं. परंतु तेच बाळाला दूध पाजायचं म्हटलं की ते आईला त्रास देते की नाही. आणि म्हणून शरीर धर्म असेल, व्यवहार असेल, कल्चर असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट गोष्टी ह्या लवकर आत्मसात केल्या जातात. आणि म्हणून स्त्रीला तिचं शोषण होतंय हेही कळू दिलं नाही, तिचा अपमान होतोय हेही कळू दिलं नाही, त्याला नीच म्हटलं जाते तेही कळू दिलं नाही. परंतु मात्र त्याला पवित्र स्वरूप दिलं आणि ते देवाने निर्मित केलं असं भासवल्या गेलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी काही श्लोक इथे चिकित्सेकरता घेतलेले आहे, संशोधनाकरता घेतलेले आहे. पूर्ण मनुस्मृती जर वाचायला गेलात तुम्ही तर ती पूर्ण मनुस्मृतीच एवढी खराब आहे की ती फक्त एका वर्णाकरता निर्माण केलेली आहे आणि तो वर्ण म्हणजे ब्राह्मण आहे. म्हणून इथे बाबासाहेबांनी आपल्याला सावधानतेच्या इशाऱ्याकरता ही ग्रंथ लिहिलेली आहे. सावधानतेचा इशारा काय? मग ते नुसतं तुमच्या महाराच्याच बायका करता लिहिलंय का? नाही, ते बामणाच्या बाई करताही बाबासाहेब लिहितात. आणि बाबासाहेब ह्या स्त्रिया आणि प्रतिक्रांतीचे हे मनुस्मृतीचे श्लोक कशा करता देतात की त्यांना आठवण करून द्यायचंय की बापड्यांनो, मी तुमच्या करता हिंदू कोड बिल दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मनुस्मृतीने नाकारलेले सगळे अधिकार बहाल केले. त्याचे चटके तुम्हाला लागले नसतील, पण तुमच्या ज्या कोणी पूर्वज असतील, आजा पंजा, यांना मात्र ते चटके लागलेले आहेत. आणि ते चटके फक्त तुम्हाला माहिती असावे आणि तुम्ही जर प्रतिक्रांतीला मदत केली तर तेच चटके तुमच्या पुढील पिढीलाही लागू शकतात. एवढा एक सावधानतेचा इशारा फक्त बाबासाहेब देत आहे. आणि त्या इशाऱ्यापोटीच हा ग्रंथ निर्मित आहे. त्यातलं एक प्रकरण आहे, तर स्त्रियांनी सावध असावं, स्त्रियांनी त्या प्रतिक्रांतीला रोखण्याकरता. कारण स्त्री ही क्रांतीचा केंद्रबिंदू आहे. तिने जर मनात आणलं तर ती घराचा स्वर्गही बनवते आणि नरकही बनवते. स्वर्ग आणि नरक आपल्याला हिंदू धर्मातल्या कल्पनेतला नाही. स्वर्ग आपली कल्पना काय आहे की त्या घरामध्ये सुख, शांती आणि शांतता नांदणारं घर निर्माण करणं. आणि ज्या घरामध्ये अशांती आहे त्याला आपण नरक म्हणतो. आणि तो नरक आणि स्वर्ग बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार हा पृथ्वीवरतीच आहे, त्याला कुठेही वरती जायची गरज नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या निर्मितीकरता त्या स्त्रीला एवढे विशेषण वेगवेगळी दिली की ती नरकाचं द्वार आहे, तिला दागिना, तिला मालमत्ता का, तेव्हा तिला एकेरी प्रेम दिलं तरी ती स्त्री खुश राहते. म्हणजे त्या स्त्रीला अल्पसमाधानी किंवा तेवढ्यातच ठेवलं पाहिजे असं म्हणून लिहून ठेवलंय. आणि म्हणून आता त्याच्या पुढील प्रकार आपण कसा कसा बाबासाहेबांनी लिहिला, त्याचा कसा कसा अनुवाद केला ते आपण बघूया. स्त्रियांच्या विरुद्ध मनूचा कायदा कसा आहे त्याची ही झलक होय. स्त्रियांना कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य देता कामा नये. मनू म्हणतो
दिवस आणि रात्र 24 तास कुटुंबातील पुरुषाच्या नजरेत स्त्रीला ठेवणे पाहिजे. जर काम वासनेचा आनंद हवा असेल तर तिला एकाच पुरुषाच्या नियंत्रणाखाली ठेवले पाहिजे. हा मनुस्मृतीचा अध्याय 9 आणि 2 मधला श्लोक आहे की स्त्रीला कधीही एकटं सोडता कामा नये. बाबासाहेबांनी केवढी मोठी क्रांती घडवलेली आहे की आता मुलगी अमेरिकेमध्ये जाऊनही एकटी शिकते. मागच्याच वेळेचा एक रिझल्ट आहे की भारतामधल्या जवळजवळ 13 लाख मुली रशियामध्ये MBBS करतायत. आता MBBS रशियामध्ये करतात म्हणजे मायबाप सोबत असतील का? तिथल्या हॉस्टेलवरती राहतात. भारत नाही, 7 समुद्राच्या पलीकडे स्त्री आता जाते. बाबासाहेबांनी त्या मनूला केवढी मोठी चपराक मारलेली आहे. त्या मनूने नुसतं स्त्रीला घराच्या बाहेर जायलाच नाही तर तुम्हा पुरुषाला समुद्र ओलांडायलाही मनाई केली होती. तिथे आजची ही स्त्री भारतच काय पण जग ओलांडूनही जायला तयार सिद्ध झालेली आहे. आणि कोणाची पुण्याई असेल तर ती बाबासाहेबांनी सावित्रीमाईची पुण्य आहे. त्यांनी केलेली ही क्रांतीची पेरणी आहे. आणि मग जर आज तुम्हाला ती सवलत त्यांच्यामुळे मिळाली आणि तुम्ही झोपून राहिलात आणि परत 1500 रुपयात लाडक्या बहिणी होऊन भावाला सत्तेवर आणत राहिलात तर प्रतिक्रांती यायला वेळ लागेल का? त्याच्याच करता लिहिलेलं आहे की आम्ही आमची किंमत कुठपर्यंत ठेवायची. ही आमची किंमत म्हणून शून्य केली होती. आणि म्हणून आजही स्त्री एखाद्या वेळेस अस्पृश्याची स्त्री, त्यातली अस्पृश्याची म्हटल्या म्हणजे पूर्वाश्रमीची, महाराण आत्ताची बौद्ध, आणि तीही का मानते तर एक समाज घटक मानतोय म्हणून. अस्पृश्यामधली आजही मातंगाची चर्मकाराची स्त्री बाबासाहेबाच्या क्रांतीला झुंपून घ्यायला तयार नाही. का करतो मी असं विधान? तर मी ज्या आत्ता त्याच्यापूर्वी जे म्हटलं 1500 रुपयाची लाडकी बहीण, एखाद्या वेळेस पूर्वाश्रमीच्या महारणीने 1500 घेतले असतील पण मत काही दिलं नसेल, याची 60% गॅरंटी आपण देऊ शकतो. परंतु ते मातंगाच्या चर्मकाराच्या बाईने मात्र निश्चितपणाने दिला. आता तुम्ही नेहमी म्हणाल, मला कधी कधी 1-2 जणांचे फोन आले की तुम्ही नेहमी राजकारणावरती जास्त बोलता. कारण प्रतिक्रांती ही राजकारणाच्या माध्यमातूनच येते. राजकारणाशिवाय किंवा राजा झाल्याशिवाय किंवा पावर हाताशी आल्याशिवाय तुम्हाला प्रतिक्रांती लादता येत नाही. सम्राट अशोकाच्या काळामध्येही ब्राह्मण वर्ण होता, नव्हता असं नाही, पण त्या ब्राह्मणाला तुमच्यावरती सक्ती लादता आली नाही. ती सक्ती कधी लादता आली तर पुष्यमित्र शृंगाचं राज्य आल्यावर. आणि राज्य यायचं असेल तर राजकारण आलंच पाहिजे, राजकारणाशिवाय. आणि म्हणून कालच्याच याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सत्ता ही हस्तगत करायची असेल तर त्याला राजकीय पार्टी स्थापन करून नाही करता येणार. तुम्हाला धार्मिक संस्था स्थापन करून तिच्या माध्यमातून सत्ता स्थापन करता येते. आणि त्याचं उदाहरण मी कालच सांगितलं होतं की ते RSS आहे. 100 वर्षाची मेहनत, मशागत चुकीच्या मार्गाने तुम्हाला भ्रमित करून, कारण 3% असणारा समाज 140 करोड वरती राज्य करतो, याला तुम्हाला कमी भ्रमित करण्यात आलंय का? नुसतं भ्रमितच करण्यात आलं नाही तर मी जसं सांगितलं की मेंदू अपसेंट केला जातो. याच्या मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं की 3 तास पाहणारा पिक्चर 3 तास तुमचा माइंड अपसेंट असतो. एक माणूस 25 माणसाला मारतो हे तुम्ही त्या 3 तासाकरता मान्य करता, परंतु त्या मनूने तुम्हाला हजारो वर्ष मान्य करायला लावलं की स्त्री ही नरकाचं द्वार आहे. हजारो वर्षापासून त्यांनी मान्य करायला लावलं. तुमच्या बुद्धीला तर्क करू दिला नाही. का तर्क करू दिला नाही तर तर्कशीलता ही बुद्धांनी शिकवली होती आणि ती तर्कशीलता स्त्रीमध्ये होती. आणि म्हणून त्यावेळची स्त्री मंजुश्री, तारा ह्या बोधिसत्व बनत होत्या. आणि त्या बोधिसत्व बनल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय करता आला नाही. आणि एका धर्म वर्चस्वाला अन्याय करण्याकरता म्हणून तिथे तुम्हाला त्या मनूला ती व्यवस्था निर्माण करावं लागली. आणि त्याने एवढी व्यवस्था निर्माण केली
की त्या स्त्रीला तो एकटंही सोडायला तयार. आणि म्हणून तो प्रत्येक स्त्रीवरती, आणि एवढा निर्दयी आहे तो म्हणतो की त्या स्त्रीवरती तिला एकटं तर सोडायचंच नाही, परंतु त्या पुरुषाला जर आपली हवस भागवायची असेल तर मग मात्र तिच्यावरती एकट्यानेच पाळत ठेवली पाहिजे. हा मनुस्मृतीच्या श्लोकामध्ये लिहितो. याची प्रचिती महात्मा फुलेंनी आणून दिली. जेव्हा बालविवाह व्हायचे तेव्हा त्या स्त्रीला एक सती दिल्या जायचं किंवा तिला केशव करून विधवा एका अंधाऱ्या कोठडीत तिचं जीवन घालवल्या जायचं. तिला अंधाऱ्या कोठडीत शिक्षा तिला असायची, पण तिच्यावरती पाळत ठेवणारा माणूसच तिच्यावरती अत्याचार करायचा आणि मग ती गर्भवती व्हायची. ज्या विधवा स्त्रिया होत्या त्या गर्भवती होत्या. म्हणून सावित्रीबाई फुलेला पहिला त्यांनी काय केलं तर न्हाव्याचा संप केला. न्हाव्याला सांगितलं बोलून की स्त्रीचे केस कापायचे नाही, तुम्ही संप करा त्याच्याविषयी. म्हणजे ब्राह्मणाच्या पोरीचं भलं व्हावं म्हणून ओबीसीच्या न्हाव्याची मजुरी सावित्रीबाईंनी बुडवली. ओबीसी आहे ना न्हावे, त्याला सांगितलं की त्या ब्राह्मणाच्या पोरीचे केस कापायचे नाही. आणि परत तुमच्या माहिती करता सांगतो की तुम्ही कसे बुद्ध आहात. तोपर्यंत महाराच्या बायांना केशवपण नव्हतं, तुमच्यात पुनर्विवाह होत होते, त्याला गंधर्व विवाह म्हणायचे. एकदम तुमच्या खेडीतल्या भाषेत गंधर्व म्हणायचे, गंधर्व लावलं म्हणायचे, आहे की नाही. ही प्रथा पहिल्यापासूनची आहे, बंडखोरी त्यांनी कायम ठेवली. सती प्रथा तुमच्या जातीमध्ये नव्हती आणि केशवपणाची प्रथाही तुमच्या जातीमध्ये नव्हती. ती कोणामध्ये होते? उच्चवर्णीयामुळे. आणि का होती तर त्यांना त्या स्त्रीची भीती होती की ही स्त्री शूद्राशी विवाह करेल आणि आपल्या रक्तामध्ये भेसळ होईल. ही भीती कोणाला होती? ब्राह्मणाला होती. म्हणून त्या स्त्रीवरती त्यांनी सक्ती घातली. कारण आपण वरवरचा विचार करतो की का घातली असेल आणि महाराणी का स्वीकारली नसेल. कारण महारावरती तोपर्यंत, म्हणून बाबासाहेब महार पूर्वी कोण होते त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहितात की कारण बुद्धाचा संस्कार महारामधला मिटला नव्हता, तोपर्यंतही स्त्रीला. म्हणून मी सांगितलं ना की तोपर्यंत ती स्त्री दारू पिलेल्या नवऱ्याला मारत होती. बंजारामध्ये तुम्ही आजही गेलं तर त्यांच्यामध्ये एक सण आहे, त्या सणाच्या दिवशी बाई दारू पिते नवऱ्याला मारते. होळीचा आहे की कुठलाही माहिती, पण एक सण तो त्यांच्यातला आहे. त्या दिवशी ती सगळं उट्ट काढून घेते नवऱ्याचं. आजही आहे की नाही माहिती नाही, परंतु त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. कारण त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. आजही मी तुम्हाला सांगितलं की बंजारा समाज हा मुळातला बुद्धिस्ट आहे. तुमच्याकडे जसं पंचशील आहे तसं त्यांच्याकडे 5 पार आहे. आणि जशाला तसं आहे तंतोतंत पानाती पाता वेरमणी, ते बी त्यांच्या भाषेतलं म्हणतात आम्ही प्राणी मात्र मारणार नाही. आणि तो एक सण अशा करताय की चुकून बुकून तो पुरुष मान्य करतो की माझ्या हातून तुझ्यावर जर काही अन्याय अत्याचार झाला असेल तर एक दिवसात तू माझा बदला घेऊन टाक. तसं तिला मारता येत नाही म्हणून दारू पिते, तेवढ्या दिवसापुरती मारते. हे सांगण्याची कथा काय की हे फक्त प्रेशर बर्डन कोणावरती आणलं होतं त्यांनी? त्या स्त्रीवरती. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेला जाहिरात द्यावा लागली. कारण काय करायच्या त्या मुली? 16 वर्षाच्या मुलीशी 60 वर्षाच्या माणसाचं लग्न झालं तर नॅचरल आहे 30-35 वर्षाची होईपर्यंत विधवा होणारच आहे. विधवा झाल्यावर तिच्यावर पाळत कोणाची असायची? घरच्या माणसाची. म्हणजे तिच्यावर अत्याचार करणाराही कोण होता? घरातलाच होता. बघा, म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यातला उच्च वर्ण मानणारा उच्च गुन्हाही करत होते. स्वतःच्याच नातेवाईक स्त्रीवर अत्याचार करणारा. आणि म्हणून सावित्रीबाईंनी त्या पुण्यामध्ये ऍडव्हर्टाईज काढली की एक तर त्यांनी आत्महत्या करू नये, ज्या कोणी विधवा गर्भवती असतील त्यांनी आमच्या वाड्यात यावं, त्यांनी तिथे प्रसूत व्हावं. जर बाळ नको असेल तर ते बाळ इथे सोडून निघून जावं, पण आत्महत्या करू नये. ही दया कोणाला येते? माळ्याच्या सावित्रीबाईला. आणि कोणाची येते? बामणाच्या पोरीची. आणि त्या बामणाच्या पोरीमध्ये 25 जणीची नोंद आहे की 25 जणींनी सावित्रीबाईच्या तिथे येऊन आपली प्रसूती करून घेतलेली आहे.
आणि त्या बाळाचं पाळणा घरामधले त्याच बाळामधलं एक बाळ यशवंत नावाचं महात्मा फुले आणि सावित्रीबाई दत्तक घेतात. म्हणजे नुसतं त्या मनुस्मृतीला चॅलेंज दिलंय का, त्याच्यावरचा मार्गही दाखवलाय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेनी, की जिला तुम्ही नर्क म्हणता, जिला तुम्ही कलुटा म्हणता, ती कलुटा नसेल, तुमच्या व्यवस्थेची एक ती शिकार आहे. आणि ती शिकार आहे म्हणून तिलाही जगण्याचा अधिकार हे सावित्रीबाई पहिल्याने देतात. महात्मा फुले त्यांना अधिकार करतात. तर तोच म्हणू पुढे काय म्हणतो की स्त्रीचे बालपणी स्त्रीचा पिता रक्षण करतो, तरुणपणी पती आणि वृद्ध वयात तिची मुले रक्षण करतात. कोणत्याही काळात स्वतंत्र राहण्यास स्त्री योग्य नाही. आत्ता याला एवढं फिरवून सांगतात ते की स्त्री ही अबला असल्यामुळे, याला कसं घुमावतात ते, स्त्री ही अबला, अबला म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्षम नसणारी. मला वाटते तो याचा पिक्चर आलेला होता कुठला तरी आमिर खानचा, तो फोकाट आहे ना. आज आताही त्या पोरीने मला वाटतंय पहिलवानीमध्ये सुवर्ण पदक मिळवले. शारीरिक दृष्ट्या मुलगी ही मुलापेक्षा मजबूत बनू शकते. आणि हरियाणामध्ये विशेष बघा किती विरोधाभास असतो. हरियाणामध्ये मुलीला पोटातच मारल्या जातं. आणि म्हणून हरियाणामधला पुरुष आणि स्त्रीचा लिटरेसी रेट एकदम खालीवर आहे. तसा पूर्ण भारताचाच आता बिघडलेला आहे. तुम्ही जर डोळसपणे बघितलं तर मुलाला मुली आता मिळत नाही, 30-30 वर्षाचे व्हायला लागले, लग्न होत नाही. पण त्याला हे कारण काय देतात की नाही पोरींना शेतकरी चालत नाही. अरे पोरीच कमी झाल्यात, शेतकरी बितकरी हा नाद नाहीये, मुली कमी झाल्यात. आणि हरियाणामध्ये तर 700 मुली 1000 मुलं एवढा फरक आहे. आणि दुर्दैव बघा की तिथे कुदरतने त्यांच्या थोबडात मारण्याकरता सगळ्या कुस्तीपटू हरण्याच्या आहे. हरियाणामध्ये गेलात ना तर सगळे सुवर्ण पदक आणि ह्या मिळवणाऱ्या पोरी कोण आहेत, हरियाणामधल्या. आता तुम्ही आणि बघा समानतेचा नियम लागताना ते आता त्या पोरीचं 100 ग्राम वजन भरलं होतं ना फक्त जास्त, आणि म्हणून तिला कुस्ती खेळता नाही आली त्या ऑलिम्पिकमध्ये. तेच ऑलिम्पिक भारतात असतं तर 10 लाखात तिचा अर्धा किलो कमी केलं असतं. जे कोणी परीक्षक असते की नाही त्यांना जर 10 लाख रुपये दिले असते त्यांनी अर्धा किलो वजन तिचं कमी केलं असतं. पण तिथे त्यांनी 100 ग्राम पण वजन कमी नाही होऊ दिलं, तिला खेळातून बाद केलं. कारण त्याला नियम आणि समानता म्हणतात. कारण 100 किलो वाढलेल्या वजनानेही जिंकू शकते. इथे बामण खाऊन खाऊन रगड झाला आणि स्पर्धा कोणाशी लावतात तर म्हणतात इकॉनॉमिकली स्पर्धा लागली पाहिजे. कशी लागेल, तुझ्या पोराला शिकायला तू 3 महिन्याचा पोटात आहे तेव्हा तुझी आई कॉम्प्युटरवरती डोहाळे सोडते आणि आमची बाई माती खाऊन डोहाळे सोडते. कॉम्पिटिशन लागेल का, हे सांगता आलं पाहिजे ना आम्हाला. स्त्रियावरती की जी बराबरी करायला सांगते आणि म्हणून इथे स्त्रीला संरक्षण अबला सांगितलं. इथे कुठल्याच दृष्टीने ती अबला नाहीये, फक्त तिला तुम्ही लेवल दिली नाही. आज आपण म्हणतो की नाही की लढाई करता किंवा कुस्ती करता एक लेवल असली पाहिजे. म्हणजे 30 वजनी गटातला 30 वजनी गटातच लढेल ना. 100 किलोच्या पहिलवाना संघ तुम्ही 30 किलोचा लावला तर काय होईल, तो 30 किलोवाला मरेलच ना. तसंच केलं ह्या म्हणून स्त्रियाच्या बाबतीत तिला अबला ठरवलं भगवान. आणि का ठरवलं अबला, भगवान बुद्धांनी ती एवढी सबल आहे की भिक्षूला 318 नियम, तिच्याकरता 381 नियम. कारण ती सबल आहे, ती सहन करू शकते. शारीरिक रचना तिची पुरुषापेक्षा वेगळी आहे. काही सोसण्याचे निसर्गानेच तिला गुण दिलेले आहेत. महावारी तुम्हाला येत नाही, तिला येते आणि ती सहन करते. त्या महावारीमध्येही ती कटाक्षाने काम करते कारण शरीर तिला साथ देत नाही. कुठल्याही स्त्रीला तुम्ही विचारा, 4 दिवस तिला एवढा अशक्तपणा असतो पण तरी ती दर्शवत नाही, तुमच्या घरातलं काम सगळं करत असते. हा एक मोठा गुण तिच्यात आहे आणि हा म्हणून म्हणतो ती अबला आहे. आणि ती अबला असल्यामुळे तिचं संरक्षण कोणी केलं पाहिजे,
तर ती लहान असेल तर बापाने, वयात आली तर नवऱ्याने, आणि म्हातारपणात मुलांनी. बाबासाहेबांनी हा पायंडा घातला आणि हिंदू कोड बिलामध्ये नेमकं उलट करून टाकलं. पहिला अधिकार काय दिला, तर बापाच्या संपत्तीमध्ये अधिकार दिला. आबला बिबला ते सोड, तू काय कमावलं त्याच्यातलं पोराप्रमाणे मलाही पाहिजे, पहिला अधिकार दिला बाबा. दुसरं काय म्हणतो हा, की पतीच्या संरक्षणात राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी दुसरा घटस्फोटाचा अधिकार दिला. खड्ड्यात गेला असतो, नाही आवडला तर लात मारून निघून जाय. मनुस्मृतीला उलटच केलं ना. दुसरा अधिकार कशाचा दिला, घटस्फोटाचा दिला. तिसरा अधिकार पोरग सांभाळेल. बाबासाहेब म्हणतात निर्माणच करायचं नाही, मी दत्तक घेऊन सांभाळेल, दत्तक विधान कायदा. बाबासाहेबांनी मनूला तोंडावरती पाडलाय, तो आमच्या लक्षात येत नाही आणि स्त्रियाच्याही लक्षात येत नाही. म्हणून आमची महात्मा फुलेचा चित्रपट निघला की ती बाई म्हणते आम्हाला बटूचा अभिमान वाटतो आणि आमच्या शेंडीचा अभिमान वाटतो. काय म्हणावं त्या बाईला, अगं बाई तुझ्या करता बाबासाहेबांनी काय केलं ग, आणि अजूनही तुला त्या शेंडीतून जाणव्याचा अभिमान आहे. कारण तुला तुझे डोक्यावरचे केस कापून अंधाऱ्या खोलीमध्ये लिहून तुझाच नातेवाईक तुझ्यावर बलात्कार करत होता, आणि त्या संस्कृतीचा अभिमान तुला आहे की ज्याच्यातून तुला बाबासाहेबांनी बाहेर काढलो. आजची स्त्री ते करायला पाहिजे. त्या मानाने बाबासाहेबाला त्यांनी खरोखर जर त्यांना देव वाटत असेल तर मानायला पाहिजे होतं. देवाऱ्यात कोण पाहिजे होतं, बाबासाहेब पाहिजे होते त्यांच्या. पण आजही बामणाची स्त्री बाबासाहेबाचा हेट करते, आणि इथेच बाबासाहेब लिहितात की केंद्रबिंदूला हेरणं हे प्रतिक्रांतीचं काम असतं. आणि म्हणून बामणाची बाई जन्माला आलेल्या पोराला त्याचा जानव्याचा विधी शिकवते, पण आमची बाई आमचा बुद्ध आणि त्याचा धम्म शिकवत नाही. ती नवऱ्याला घेऊन खंडोबाचा नवस फेडायला जाते. ही आम्ही प्रतिक्रांतीचे वाहक असतो. आणि म्हणून इथे संरक्षणाची गरज नव्हती. बाबासाहेबांनी ती उलटी केली, पण लिहूनही ठेवलं की मी हे उलट केलंय. बाबासाहेबांनी खूप स्वाभिमानाने नाही सांगितलं, त्याच्याकरता लात मारली होती मंत्रिपदावरती, स्वीकारलं नाही म्हणून. पुढे स्वीकारलं, तेही वेगवेगळं करून स्वीकारलं, 4 खंडात स्वीकारलं हिंदू कोड बिल, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या ग्रंथात लिहून ठेवलं की मी गेल्यानंतरही आजही बाबासाहेबांचे काही काही कोट आहेत, आणि ते एवढे दूरदृष्टी आहेत की त्यावेळेसच्या मराठ्यांना शाहू महाराजांनी पाठवलं होतं. त्यावेळेसचे भास्करराव जाधव, आता जो आमदार आहे तो नाही, त्यावेळेस एक भास्करराव जाधव खूप हुशार माणूस होते. त्या भास्करराव जाधवाला शाहू महाराजांनी लोकसभेच्या याच्यामध्ये साक्ष द्यायला पाठवलं होतं. नुसतं लोकसभेमध्ये नाही, साऊथ बरो कमिशन आलं तिथपासून की आमच्या मराठ्याला पण मागासवर्गीयामध्ये द्यावा. तेव्हा ते एवढे उच्चवर्णीय होते म्हणते की आम्ही काही सरकारचे होणार नाही. आणि बाबासाहेब वैतागून म्हटले होते. तिथे पंजाबराव देशमुख हुशार निघाले, आणि म्हणून तुम्ही विदर्भात जा, विदर्भात मराठी एवढे हुशार आहेत की 90% कुणबी झाली. म्हणून ते यांच्या मोर्चात का नाही आले, ते म्हणे ऑलरेडी आम्ही कुणबी आहेत, यांचं लक्ष गेलं तर आमचे काढून घेतील. ते हुशार आहेत. 3 पातळ्या पडलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक ठिकाणचा लढाय, बाबासाहेब एवढे दूरदृष्टीवान होते की सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रतिक्रांतीच्या छटा मिळवून देण्याकरता बाबासाहेबाचं तसं बघितलं तर जन्मस्थान महुला जरी असेल, पण त्यांच्या वाडवडिलाचं कुठलाही कोकण आहे. बाबासाहेबांनी कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्मृतीस्थानं निर्माण करून दिली. एकही स्टेट त्यांनी असं नाही ठेवलं. त्याच्यातलं कोकणामध्ये तुम्हाला महाडचा सत्याग्रह केला, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह, पुण्याला तो एक मंदिराचा तिथला मोठा सत्याग्रह केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर विदर्भामध्ये बाबासाहेब धम्मदीक्षा घेतात, मराठवाड्यामध्ये शिक्षणाचं रूप लावतात. एकही स्टेट बाबासाहेबांनी असं नाही सोडलं की तिथे तुम्हाला प्रेरणास्थळ निर्माण करता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीतही बाबासाहेब एवढे सजग होते की बाबासाहेबांनी, मी कालच सांगितलं शांताबाई दानेचं नाव, शांताबाई दानेला नेतृत्व करण्याकरता बाबासाहेब उत्साहित करतात, आणि उत्साहित करण्याकरता शांताबाई दानेला स्वतःचा वेळ देऊन प्रशिक्षणही देतात. कारण त्यावेळेच्या स्त्रिया कशा आहेत,
आताची स्त्री सुशिक्षित आहे ना, 5% का होईना, 10% का होईना, सुशिक्षित आहे स्त्री, आता समजावल्या जाय. पण त्यावेळेच्या शांताबाई दानीच्या पुढे केवढा मोठा प्रश्न असेल. पुढच्या स्त्रीला समजलं तर पाहिजे की नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती समजली तर पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस बाबासाहेब शांताबाई दानीला प्रशिक्षण देता देता माणसाला सांगतात की तुम्ही कलापथक निर्माण करा आणि कलापथकामध्ये पुरुष आणि स्त्रियेचं पात्र तरी. त्यावेळेचे जलसे म्हणायचे त्यांना. त्यावेळेच्या जलशामध्ये पुरुष स्त्री होऊन स्त्रीला समजावून सांगायचे. त्यावेळेचे गाणे, त्यावेळेचं समजावणं म्हणजे विषयी असे असायचे की जास्त लेकरं होऊ देऊ नका. म्हणून त्यावेळेचा गायकही विडंबन पर गाणे करायचे ना. घर भरून पोरं शिल्लक उरतात ग, शेजारी पाजारी झुरतात, असं गाणं असायचं त्याच्यात. ते विडंबन होत की जास्त पोरं झाल्याने काय दुर्दशा होते हे स्त्रीला समजावून त्यावेळेस सांगत होते. तिचे दोष त्या कलापथकामधून सांगत होते की तुला जास्त मुलं झाल्यानंतर तुझं आयुष्यही कमी होतं, तुला खंगून खंगून मारावं लागतं, कारण तुझ्याकडे त्या गर्भारपणामध्ये सकस आहाराची व्यवस्था नाही, म्हणून जास्त मुलांना जन्म देऊ नका. आता त्याच्या विरुद्ध प्रतिक्रांती चालू आहे. त्यांचे महाराज काय सांगतात, 10-10 पोरायला जन्म द्या. कारण याचं काय जाते, मरते ती बाई ना, पण तिला कळत नाही. ते काय सांगतो, 10-10 पोरांना जन्म द्या म्हणतो. इथे बाबासाहेबांनी त्यावेळेच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे लोकसंख्या कमी करण्याचं उद्दिष्ट. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा त्यांचा पक्ष होता. त्या पक्षाचा जर जाहीरनामा जरी आज आपण त्याच्यावरती जरी आपण आचरण केलं तर एवढी मोठी भारताची प्रगती होईल. कारण त्यावेळेस बाबासाहेबांच्या त्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये भूमीचं राष्ट्रीयकरण आहे. एवढा चांगला जाहीरनामा आहे तो, परंतु त्यानुसार आजही कोणी वागत नाही. आजच्या जाहीरनाम्यानुसारही आम्ही स्त्री असो पुरुष असो आम्ही सावध नाहीये. आणि म्हणून इथे पुढच्या श्लोकामध्ये येतात, स्त्रीचे पाऊल वाकडे पडणार नाही यासाठी जागरूक राहिले पाहिजे. जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर दोन्ही कुटुंबांना दुःखात डोबावे लागेल. आता ते पाऊल वाकडं पडणं म्हणजे नेमकं काय माहिती नाही. स्त्रीचं पाऊल वाकडं पडणं याची व्याख्या काय आहे, तर स्त्रीने बाप सांगेल तसं वागलं पाहिजे. तिने जर बंडखोरी केली, आपल्या मनाने नवरा केला की तिचं पाऊल वाकडं, हीच व्याख्या आहे ना. पाऊल वाकडं पडण्याची व्याख्या काय, तिने तिच्या मनाने काही गोष्टीमध्ये इथे 2-3 गोष्टी असतात. चांगल्या गोष्टीला आणि वाईट गोष्टीला तुम्हाला समसमानपणाने जर घेऊन जायचं असेल तर जोपर्यंत मी जसं सांगितलं ना की माणसाचं शिक्षणाचं वय 7 वर्षाचं आहे. 7 वर्षापासून टाकल्यानंतर पहिलं बाबासाहेबांनी 21व्या वर्षी मतदानाचा हक्क दिला होता. कारण बाबासाहेब मानस उपचार तज्ञही होते, सायकोलॉजी शिकलेले होते बाबासाहेब. बाबासाहेबाला माहिती होतं की पूर्ण बुद्धी विकसित व्हायला 21 वर्षाचं वय लागतं. आणि म्हणून लग्नाचं वय 21 नव्हतं, 25चं ठेवलं होतं बाबासाहेब. बालविवाह कायदा जेव्हा लिहिला की नाही तेव्हा लग्नाचं वय किती लिहिलेलं आहे, 25 वर्षाचं आणि 2 वर्षाचा अंतर असावं. मुलाचं 25, मुलीचं 23. आता ह्या गव्हर्नमेंटने काय केलं, 18 वर आणलं. कारण का, प्रतिक्रांतीमध्ये 18व्या वर्षी तुमचा मेंदूच प्रगल्भ झालेला नसतो. आणि म्हणून ते सांगतात की हिंदू राष्ट्र घडवायचं आणि 18 वर्षाच्या मेंदूचं पोरग जाऊन ठप्पा मारून येत. ही सायकोलॉजी आहे, तुमच्या मेंदूवरती अधिग्रहण करायचे. म्हणून पहिल्या बालविवाहामध्ये 16व्या-14व्या वर्षी मुलगी आई व्हायची आणि 40-45च्या आत मरण पावायची. ना त्या मुलावरती संस्कार व्हायचे, ना मूल सुदृढ असायचं. आणि ब्राह्मणाने पहिल्यापासून पाळलेलं आहे. पहिल्यापासून ब्राह्मणाला 3च्या वर अपत्य जास्त त्यांनी होऊ दिले नाही. तोच बिघडलेला ब्राह्मण असेल त्याला 4-5 झाली, त्यांनी होऊ दिली नाहीयेत. कारण ब्राह्मण सगळ्या गोष्टी सजग होता. परंतु बहुजनाला दारिद्र्यात ठेवायचं तर मग तुमच्याकरता नवस दिले, सायास दिले, देव दिले, कारण त्याच्यामध्येच तुम्ही अडकून राहिलं पाहिजे. तो एवढा हुशार होता
की तुमच्या जवळ जर संपत्ती जमा झाली तर साधारणतः पोरग जन्माला आलं तर तिसऱ्या वर्षी जावळं काढायला बकरू कापलं पाहिजे, मग तुमची संपत्ती त्याच्यात बरोबर जाणार. आता डोक्याचे केस भादरायला बी त्या बोकड्याचा बळी देण्याची काही गरज आहे का? पण घालून दिलं होतं ते. कशाला चॅलेंज होतंय? बुद्धाच्या केशवपणाला. कारण बुद्ध केशवपण का सांगतात तर 7व्या वर्षी तुमच्या मुलाला सामनेराची दीक्षा द्यायची आणि सामनेराची दीक्षा देताना केस काढले पाहिजे. त्याचा विधी ते जावळाच्या रूपात बनवतात आणि तुम्हाला बोकड्या कापायला लावतात. विकृती किती केलेली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही जसं मी सांगितलं की ती अबला आहे आणि मग लहानपणापासूनच तिच्यावर बिंबवल्या जातं की तू संरक्षणात राहिलं पाहिजे आणि म्हणून 19व्या शतकापर्यंत स्त्री उदयाला येऊ दिली नाही. तुमच्यामध्ये होती आणि म्हणून आजही इतिहास विकृत करणारे सांगितलेले आहेत. झाशीची राणी सांगतात की नाही, इतिहास तसा नाही. झाशीच्या राणीला घोड्यावरच बसता येत नव्हतं, लढणं खूप दूरचं होतं. झाशीची राणी घोड्यावर बसता येत नव्हती, लढली ती झलकारी देवी. कोण लढली? झलकारी देवी. कारण दिसायला ती झाशीच्या राणीसारखी होती आणि कोष्टी समाजाची होती. आणि म्हणून हे इतिहास एवढे विकृत केले कारण झाशीची राणी हे संस्थान ब्राह्मणाचं होतं आणि म्हणून झाशीची राणी मोठी केली. बंडखोर झलकारी देवी नाही, झलकारी देवी लढली आणि अशी लढली की त्या इंग्रजाला अचंबा पडला. कारण त्यांना खरा इतिहास माहिती होता ना. झाशीवरती का चालून गेले होते ते? कारण झाशीचा राजा गेला होता आणि झाशीच्या राणीला वारस नव्हता. म्हणून वारस नसेल ते संस्थान खालसा करायचे आणि त्यांना माहिती होते ही ब्राह्मणाची पोर आहे, ही काय लढणार आहे. परंतु जेव्हा त्या झाशीच्या किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि त्या किल्ल्यामधून झाशीच्या रूपातली झलकारी बाहेर पडली तेव्हा तो सेनापती अवाक झाला. कारण माणूस आश्चर्यचकित कधी होतं की तुम्हाला अपेक्षा असते की हे होणार नाही, ते जर झालं की मग तुम्ही आश्चर्यचकित होता. इंग्रजाला माहित होतं झाशीच्या राणीला लढता येत नाही. एखाद्या दिवस ऐकून सगळ्याच्या बऱ्याच जणांच्या भावना दुखावतील, पण हा इतिहास आहे. लढली ती कोण आहे? झलकारी देवी आहे आणि मागच्या दाराने झाशीच्या राणीला ते पळू पाठवतात. झलकारी देवी जेव्हा खाली पडते तेव्हा सगळं इंग्रज सैन्य खुश होतं, पण जेव्हा ती त्यांच्या छावणीत नेली जाते तेव्हा उघड होतं की ही झाशीची राणी नाही. हा इतिहास आहे. खरे इतिहास खूप लपून ठेवलेले आहेत आणि म्हणून हे इतिहास उघड करण्याकरता बाबासाहेबाला वेगवेगळे पुस्तकं लिहावं लागले. पण एक माणूस किती लिहिणार? आपल्यामध्येही अजून तशी संशोधनाची वृत्ती अजून आली नाही. आमचे संशोधन कुठपर्यंत आहेत? तर आम्ही आजही आमच्या PhD कुठे होतात? लेण्यावरती आणि बुद्ध धर्माच्या पर्यटनावर. पण बुद्ध धर्म आणि जसं बाबासाहेबांनी लिहिलं तसं कम्पेअर अजूनही आम्ही करत नाही. ते कम्पेअर जर केलं तर खूप मोठे सिद्धांत उघड होतील. ते आमच्या शिकलेल्या लोकांनी करायला पाहिजे जसं बाबासाहेब करतात. बाबासाहेबांनी कुठलीही भीडभाड न ठेवता ते लिहितात की सर्व जातीच्या लोकांचे इतकेच नव्हे तर दुर्बल पतीचे सर्वोच्च कर्तव्य म्हणजे स्वतःच्या पत्नीचे रक्षण करणे. इथे पतीला कुठल्या रक्षणाची जबाबदारी दिली? पत्नीच्या. आणि कशा करता? की ती पत्नी माझ्या व्यतिरिक्त कुठेही व्यभिचार करू नये. मग तो गलित गात्र असलेला पती जरी असेल तर त्याला आणि पत्नीलाही तो परमेश्वर आहे. तो तिच्या कुठल्याही उपयोगाचा नसेल, तो तिचं उदरभरणही करू शकत नसेल, तिला व्यवस्थित सांभाळू शकत नसेल, तरी मात्र तो तिचा परमेश्वर आहे हे म्हणून लिहून ठेवलं. आणि बाबासाहेब इथे मात्र वेगळा अर्थ लावून सांगतात की स्त्रीने स्वतःला पिता पती व पुत्र यांच्यापासून अलग वेगळे स्वतंत्र समजू नये. तसे तिने केल्यास तिला तुच्छ मानले जाईल. आणि म्हणून परत लिहितो की स्त्रीचं कर्तव्य आहे की तिने ह्या 3 वेगवेगळ्या अवस्थामध्ये त्या तिघांच्या अधीन राहिलंच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तिने कुठलाही पाऊल जर उचललं की मग त्याला वाकडं पडलेलं पाऊल. लहानपणी
लग्न व्हायच्या अगोदर तिने वडिलाची आज्ञा मोडली तर पाऊल वेगळं पडलं. लग्न झाल्यावर पतीच्या विरोधात गेली, पाऊल वाकडं पडलं. म्हातारपणी पोरांची आज्ञा नाही मानली तर वाकडं पाऊल पडलं. मग पुरुषांनी कितीही वाकडे पाऊल पाडले तरी पुरुषाला सर्व सवलत देण्यात आलेली आहे. एकदा स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासून कधीही स्वतंत्र राहू शकत नाही. आणि एकदा विवाह केला आणि म्हणूनच मन पडली ना की पोरीची बापाच्या घरून डोली उठते आणि नवऱ्याच्या घरून अर्थी उठते. नवऱ्याच्या घरून कशात जाते ती? डोलीत जाते. आणि पतीच्या घरून माडावर जाते. मुलीला ती म्हणजे तिच्यावर केलेली सक्ती आहे. भारतामधली बाबासाहेब लिहितात, बाबासाहेब जेव्हा युरोपामध्ये शिकायला जातात, आजची तुम्ही परिस्थिती गेली की आपल्याकडची वंशावळ कशी आहे, फार तुम्हाला कितीतरी खोलात जाता येतं तुमची वंशावळ शोधत शोधत. युरोपमध्ये वंशावळच सापडत नाही. कारण एकाच आयुष्यात माणसाच्या 4-5 बायका झालेल्या असतात आणि बाईचे 3-4 नवरे झालेले असतात. आणि सगळ्यापासून एक एक मूल झालेलं असतं. त्यालाही माहिती नाही माझा आजोबा कोण आहे, पणजोबा कोण आहे. म्हणून त्यांच्याकडे वंशावळ नावाची भानगड सापडत नाही. आपल्याकडे वंशावळ असते का? बाबासाहेब म्हणतात ह्या वंशावळीचा अर्थच बंद नव्हती. कारण वंशावळी स्त्रीच जपू शकते, पुरुष जपू शकतो का? कारण स्त्रीमध्येच वंशावळ येते. कारण जन्म देण्याचं सृष्टीने दिलेलं तिला ते एक वरदान आहे. आणि तरी तिला तुच्छ लेखण्यात आलं. मला सांगा की निर्मितीला तुच्छ लेखणं सगळ्यातला गधेपणा आहे की नाही? जर मग साखर कारखाना काढणारा माणूस त्याला एकदम मूर्ख म्हणायला पाहिजे की नाही? त्याला डोक्यावर घेतात त्याची निर्मिती. आणि इले माणसाला जन्म दिला, हिला नरकाचं दार म्हणतात. म्हणजे त्या मनूनी तुमच्या संस्कृतीची वाट लावली. आणि म्हणून तिथे एक, मला त्यांचं नाव नाही येत, पण ते लिहितात की जसा वाकडा तिकडा रस्ता गती प्रदान करू शकत नाही, वाकडा रस्ता कधी गती प्रदान करू शकत नाही, तशी उच्च नीच कधीही तुमच्या राष्ट्राचा विकास करू शकत नाही. आणि ह्या उच्च नीचतेमध्ये की जी विकासाची खरी चालक आहे त्या स्त्रीलाच तुम्ही तुमच्या विकासाच्या क्रियेपासून बाद करून टाक. आजही तुम्ही जर बघितलं असेल तर मुली, कारण हे अनालिसिस कोणी करत नाही. मॅट्रिकचे पहिल्याने बघा, जर पहिली येणारी तर मुलगीच असायची. त्यात बामणाची होती तोपर्यंत ते रिझल्ट द्यायचे. महाराष्ट्रात पहिली, याच्यात पहिली. आता त्या तुमच्या बहुजनातली यायला लागल्या म्हणून तो निकाल पहिली दाखवत नाही. परंतु हा पासिंगचं रेट मी बघितलं तर मुलीचं, आणि हा मोनो म्हणतो ती बुद्धीने कमी आहे. आता कसं शक्य आहे? पुढच्या एका याच्यात तो लिहितो, एवढं मूर्खासारखं खोटं लिहितो. तो सांगतो माणसाला 32 दात आहे, बाईला 30च असतात. चुकीचं आहे. तुम्ही अजून मोजून बघा, तुमच्याही 32 आहे. अक्कलदाडीनं म्हणतात की नाही, कोणाला उशिरा येतो. पण म्हणून एवढं खोटं लिहून ठेवतो की बाईला व्यवहारिक अक्कल कमी असते. कारण का? तर तिला 30 दात आहे. मनुस्मृतीमध्ये आहे ते. पुरुषाला 32 दात आहे. मी माझ्या बायकोची मोजून पाहिली होती, 32 होते तिला, आणि असतात. म्हणजे तो एवढं खोटं लिहितो आणि आम्ही त्याची रिअल फॅक्ट चेक पण करत नाही. मान्य केलं त्यांनी की स्त्रीला व्यावहारिक ज्ञान नसतं आणि म्हणून स्त्रीला निर्णय प्रक्रियेतून बाजूला केलं. कुटुंबामध्ये तिच्या लक्षातही नाही आलं तिच्या. परत त्याच्यातही कॅटेगरी केले. विधवा महिलेला तर कशालाच विचारायचं नाही. ती एवढी अपशकुनी की लग्नाच्या बोलणीमध्ये तिला घराच्या बाहेर बसवायची. पोरीच्या लग्नाची बोलणी चालू आहे तर ती जर विधवा असेल तर तिने तिला हळद लावायला पण यायचं नाही. ऍक्च्युअली ती एक्सपिरियन्स वाली म्हातारी आहे बिचारी, ती सांगेल काय, तिला घराच्या बाहेर ठेव. म्हणजे ह्या मनूला, आणि परत राष्ट्रभक्ती म्हणतात. कुठलीही राष्ट्रभक्ती नव्हती. आता राष्ट्रभक्तीची व्याख्याच करायची झाली तर राष्ट्राची भक्ती कुठपर्यंत होती की जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो की नाही, त्या राष्ट्राला पारतंत्र्यातून काढून आणण्यापर्यंत आपली राष्ट्रभक्ती
त्यांच्या बरोबरची होती. आताची राष्ट्रभक्ती काय असेल तर तुमच्या देशाच्या अंतर्गत जो स्तर खालच्या लेवलला आहे त्याला वर आणणं, याला राष्ट्रभक्ती समजायला पाहिजे ना. की जो असहाय्य आहे, मजबूर आहे, मग कोण आहे असहाय्य तर स्त्री आहे ना. आजही स्त्रीला असहाय्य केलेलं आहे. आजही प्रतिक्रांती थांबलेली नाहीये. स्त्रियांना 30% रिझर्वेशन द्यायचं कायदा आणला. सगळ्यात पहिला विरोध कुणी केला होता? मायावती आणि लालू प्रसाद यादव. आता तुम्ही म्हणाल दोघही ब्राह्मण नाहीये, पण त्या दोघांनाच ब्राह्मणाची चालाकी लक्षात आली होती. कारण आता बहुजनामधले आमदार खासदार व्हायला लागले होते आणि ब्राह्मणाची संख्या खाली यायला लागली होती. आणि म्हणून ब्राह्मणाने टूम काढली की आता लेडीजला 30% रिझर्वेशन दिलं पाहिजे. मग कोणाची त्यावेळेस बाई कोणाची शिकलेली होती? ब्राह्मणाची ना. मग कुठल्याही पक्षाला तिकीट द्यायचं असेल तर कोणाला देईल? ते भटीनच येईल ना. म्हणजे कुठल्याही प्रकरण का होईना ब्राह्मणाची संख्या कमी होता कामा नये. त्या चमारीन मायावतीच्या आणि गवळी लालूच्या लक्षात आलं. ते म्हटले नाही, असं नाही चालणार. 30% काय 50% द्या, पण त्या संभाराचं किती, मांगाचं किती, महाराचं किती हे सांगा. आणि मग ब्राह्मण मागं फिरले. अजून काही 30% दिलं नाही. मोदींनी बिल आणलं पण ते 29ला लागू होईल म्हणतात. कधी लागू होणार आहे ते? म्हणजे वेड्याचा बाजार. किती त्या बाईला मूर्ख बनवायचं. 29 पर्यंत कोण जगणार, कोण मरणार त्या वाटेवरती ती स्त्री अजून बिचारी तशीच आहे. खरं तर मी मागे इथेच बोललो ना, रिझर्वेशनचं लपडच मिटवून टाका. बाबासाहेबांनी घटनेत कुठेही नाही लिहिलेलं 50%च्या वर जाऊ नका म्हणून. मग एकदाचा खेळ खंडोबा होऊन जाऊ द्या. सगळ्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या संख्येत देऊन टाका. याच्यातलं त्याच्यात उडबुड करायची नाही. ब्राह्मणाला सांगायचं 3.5% पुढं तू कुठंच जायचं नाही. सगळ्यांना द्या ना लोकसंख्येच्या हिशोबात आणि प्रश्न मिटून टाका. ते ब्राह्मण होऊ देणार? ही डिमांड घेऊन पहिले रस्त्यावर या. सगळ्यात विरोध करायला कोण पुढे असेल? ब्राह्मण असेल. नंबर 2चा मराठा असेल. चलो क्षत्रिय म्हणतो ना, ते येतील. नाही नाही असं नाही करायचं म्हणून हातामारे मागतायत. कारण डिमांड ह्या आम्हाला करता आल्या पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांनी 30% नको 50% पाहिजे म्हणून सांगा. कारण स्त्रियांनाही त्यांच्या हक्काच्या प्रती बाबासाहेब सांगत होता की ज्या राष्ट्राची, आणि जगातला आहे ना, नुसतं भारताचं आहे का, जगही स्त्री आणि पुरुषाशिवाय चालू शकत नाही. नाही तर मग तुम्हाला पहिल्यासारखं शिकारी करावं लागतं. स्त्री आणि पुरुष जर विभक्त झाले तर तिथे सभ्यता येते. आणि त्या सभ्यतेमध्ये एका संख्येला, म्हणून बाबासाहेब म्हणतात की जगातला सगळ्यात हिंस्र धर्म जर कोणता असेल तर हिंदू. ते स्वतःला सहिष्णू म्हणतात. बाबासाहेब सहिष्णू म्हणत नाही. त्यांच्यासारखा निर्दयी की तो शूद्राला माणूस समजत नाही आणि बाईला तर प्राण्यापेक्षाही हीन समजतो. असा जगातला एकमेव धर्म कुठला असेल तर तो हिंदू. बाकी कुठल्याही धर्मामध्ये एवढी नीच वागणूक दिल्या जात नाही. तशी स्त्रियाच्या बाबतीत जगामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. परंतु त्यातल्या त्यात भारतातल्या स्त्रीला सगळ्यात दुय्यम स्थान दिलेलं आहे. त्याच दृष्टीने बाबासाहेबांनी लिहिलं की स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासून कधीच विभक्त होऊ शकत नाही. आणि याला त्यांनी कशाचं स्वरूप दिलंय? सदाचाराचं. आता ह्या स्त्रीवरती अत्याचार आहे की माणसाला दिलेला स्वैराचार आहे त्याला नाही सांगितलं. जर समजा एखादा माणूस त्याने लग्न केलं आणि दुसऱ्याच वर्षी बायको मेली तर जिंदगीभर तसं ठेवायला सांगितलं का? त्याला मुभा देऊन टाकली. बायको मेली की दुसऱ्याच दिवशी लग्न कर. पण बाईला नाही. पती हा परमेश्वर करून ठेवला आणि तिला त्याच्याशी बांधून ठेवलं. म्हणून बाबासाहेब म्हणतात स्त्रीला म्हणून पुरुषाच्या प्रती बद्ध केलं, पुरुषाला स्त्रीच्या प्रती बद्ध केलं नाही. आणि म्हणून प्रतिक्रांतीमध्ये गुलामीची सगळ्यात शोषक कोण असेल तर ती स्त्री आहे. आणि त्या स्त्रीला मनूच्या घटस्फोट कायद्याची संपूर्ण कथा समजावून अनेक हिंदू इथेच थांबतात. विवाह हे पवित्र बंधन असल्याने मनूचा कायदा घटस्फोटास परवानगी देत नाही अशी लोकांची समजूत आहे. परंतु हे खरे नाही.
मनूचा घटस्फोट विरोधी कायद्यामागे वेगळा हेतू आहे. हा कायदा पुरुषाला स्त्रीशी बद्ध करत नाही, तर स्त्रीला पुरुषाशी बद्ध करतो व माणसास मुक्त ठेवतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्म याला सांगोलपणाची व्याख्या देतात की म्हणून हे एक चांगलं काम केलेलं आहे की एकदा विवाह झाला की स्त्रीने दुसरा विवाह करू नये. पण बाबासाहेब म्हणतात म्हणून हा स्त्रीवर केलेला अन्याय आहे. हा कधी त्याला स्पष्ट म्हणता येत असेल की तोच नियम जर पुरुषालाही लागू असत तर आजच्या घडीला तर काही तिला घटस्फोट न देताही निघून जात. आणि कायद्यामध्ये अशी परिस्थिती आहे की घटस्फोट झाल्याशिवाय स्त्रीलाही दुसरा नवरा करता येत नाही आणि पुरुषालाही दुसरी बायको करता येत नाही, कारण ही बाबासाहेबांनी मारून ठेवलेली मेक आहे. आणि म्हणून 10 वर्षांनी की होईना तुमच्या नरेंद्र मोदीला त्या रकान्यामध्ये लिहावं लागतं की मी विवाहित आहे. विवाहित आहे तर विवाहित लिहावं लागतं ना. नाही लिहिलं असतं तर त्यांचं हजदारकी गेली असती. जेव्हा ते अधिकृत केलं की तुम्ही विवाहित आहात तर विवाहित लिहिलं पाहिजे, तिथं लिहावं लागतं. आणि म्हणून मनूच्या विरुद्ध बाबासाहेबांनी घटनेमध्ये एवढे प्रावधान सुंदर केले स्त्रिया करता. म्हणून आजची स्त्री जर आबाळाला हात लावायला निघाली असेल तर त्याचे सर्व श्रेय हे बाबासाहेबांचं आहे. आणि म्हणून आजचा हा प्रकरण आपण इथे थांबू. उद्या स्त्रीच्या संपत्तीविषयी म्हणून काय लिहिलेलं आहे ते आपण उद्या बघू.